कर्मचारी टाइम्सच्या वतीनं या ठिकाणी दर्पणकार जांभेकरांच्या या परम दिवशी आपण सर्वजण जमलेले आहात आणि मुख्यत्वे माझा जो विशेष आवडता प्रांत आहे तो म्हणजे काव्यक्षेत्र, त्याबद्दलचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी तुमच्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण बराचसा व्यस्त कार्यक्रम, व्यस्त दिवस असतानाही मी वागदेकरांचं हे आमंत्रण स्वीकारलं। मला वाटलं होतं 3च्या आतच मी पोहोचेन, परंतु ते शक्य झालं नाही। मी या मुंबई महानगरीचा 2015पासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा सरचिटणीस आहे, तृतीय श्रेणीचा। जवळजवळ 50-52 हजार कर्मचारी आणि 260 कार्यालय आहेत। मध्यवर्ती जी संघटना आहे आपली, तिचा कार्यालयीन सचिव आहे, अर्थात त्याचे 17 लाख सभासद आहेत। अखिल भारतीय जो महासंघ आहे त्याचा नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे, ती 23 राज्यांमध्ये पसरलेली आहे आणि 78 लाख तिचं सभासद आहे। आत्ताच नुकताच कानपूरला जाऊन आलो। त्या व्यतिरिक्त काव्य हा माझा खूप जवळचा प्रांत आहे। हे शाळेपासून कॉलेजपासून मी लिहायला लागलो आणि योगायोगाने अरुण म्हात्रेंसारखे, महेश केळुसकरांसारखे हे मित्र लाभले आणि मला अभिमान वाटतो सांगायला की मास्तरांची पहिली प्रकट मुलाखत नारायण सुर्वेंची ती मी जोगेश्वरीला अस्मिता या संस्थेमध्ये घेतली। त्या अस्मिता संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी होतो। 10वीपर्यंत शाळा आहे, 12 बालवाड्या आहेत, मी आता ट्रस्टी आहे। ह्यात सगळं आलेलं नसणार, पण मी आणि त्याहून एक विशेष म्हणजे मी जोगेश्वरीला राहतो आणि दयापवार एक स्टेशन बाजूला राहायचे गोरेगावला। तर माझ्या विद्यार्थी दशेत मी नेहमी पवार सरांच्या घरी जायचो। बसल्या बसल्या एक पहिलं फरमान सुटायचं, चाण, आणि मग वहिनी चहा घेऊन यायच्या। त्यावेळेला खूप वेगळं वातावरण होतं, मोकळं ढाकळं होतं। निळूभाऊंच्या कचेरीत आम्ही नवाकाळला जायचो आणि अनेक चर्चा व्हायच्या। सिद्धार्थच्या हॉस्टेलमध्ये अनेक वेळा आम्ही अनेक रात्री काव्यामध्ये जागवलेल्या आहेत। ह्या माझ्या जुन्या आठवणी आहेत, पण हा माझा प्रांत आहे। आणि जसं संघटन क्षेत्र वाढलं तसतसं या काही गोष्टी थोड्या मागे पडल्या। पण गेल्या वर्षी जे मिरजला कामगार साहित्य संमेलन झालं, तर शासनाने आयोजन समितीमध्ये माझी नेमणूक केली होती। मी, अरुण म्हात्रे अशी आम्ही सर्व मंडळी त्या शासनाच्या आयोजन समितीवर साहित्य संमेलनाच्या होतो। तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात। 4 गोष्टी देता घेता येतील। प्रेमाचे शब्द, मी अर्थात सामाजिक कवी आहे, पानाफुलांच्या कविता केल्याच नाहीत किंबहुना जमल्या नाहीत, पण ज्या काही आहेत त्या ऐकायला मिळतील ह्या उद्देशाने मी आलेलो आहे। अर्थात 5:15ला दुसरी मीटिंग समोरच आहे, 3ऱ्या माळ्यावरती, त्याला मी जाईन। अध्यक्षस्थान मला दिलेलं आहे, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी या ठिकाणी विनंती करतो।